मी तुला शांत व्हायला सांगतोय, तू ऐकतच नाहीस माझं. हा? त्या अंजलीमुळे त्रास झाला आईला? हो मग. अरे काय बोलतोस काय? काकू काकू अरे काकू सिस्टर सिस्टर, जयू समोर जो तमाशा झाला तो पुन्हा होता कामा नये. आय एम वॉर्निंग. काल सुद्धा ती स्वतः माझ्याशी बोलायला आली नव्हती यश. मग मीच तिला बोलवलं होतं. मुद्दा हा आहे की ते मॉनिटर्स प्रॉब्लेम का देत आहेत. नाही, आणि राऊत, डील फायनल करायच्या आधी तुम्ही रिसर्च केला नव्हतात का? एखाद्या मॉनिटरने प्रॉब्लेम दिला असं तर मी समजू शकतो. सगळ्याच मॉनिटर्स मध्ये प्रॉब्लेम आहे. हो काय? मी 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 बघतो ना, बघतो मी. मी भेटू शकते ना आता तुम्हाला कधी? अगदी कधीही येऊ शकतेस, तुला हवं तेव्हा. काय? नाही तेच विचारतो, काय चाललंय काय? याच समोर मॉनिटरचं आमच्यावर शेकून मोकळं झालं. मुद्दामून केलं मी ते. मुद्दाम. हो. हे बघा, तुमचा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता. मी सगळं तुमच्यावर ढकलल्यामुळं यशचा माझ्यावरचा विश्वास वाढलेला आहे. का केलं मी असं? तुम्हीच सांगा. उद्या त्याची समजूत काढून त्याला निश्चिंत करण्याचं काम मलाच करावं लागणार आहे ना. तुम्ही काय करू शकणार आहात? त्याच्यासमोर बसूनच ते एवढंच करत बसाल. आणि बघा, आपण दोघं एकत्र आहोत याची जराशी सुद्धा शंका जर यशला आली ना तर फार मोठा प्रॉब्लेम होईल. नाही ते सगळं ठीक आहे, पण आता मॉनिटरचे डिटेल रिपोर्ट मागवले त्याचं काय? अहो, डिटेल वाटेल असा एखादा रिपोर्ट तयार करा आणि द्या त्याला. नाही ते ठीक आहे, मग पण या डिटेल रिपोर्टमुळे जर काही घोळ झाला आणि आपली डील कॅन्सल झाली तर कटही मिळायचं नाही. आपला कट फार पुढचा विचार करू नका हो तुम्ही डॉक्टर राऊत. आता करू नको म्हणजे काय? हा? त्या अंजलीमुळे अजून किती नुकसान सहन करायचं हे देवाला माहिती. हे मॉनिटर खराब आहेत हे पटवून द्यायचे तर आघाडीच उघडेल बघा ती. अंजलीचं काहीतरी करायला हवं. त्याच्या आधी तो रिपोर्ट तयार करून द्या लगेच. त्याचं एक टेन्शन आहे अजून. आता रिपोर्ट बनवायचं म्हणजे अक्कल लागते. आमच्याकडे कुठे? या तुम्हीच बनवा. अहो राऊत, हे मी करत फिरतील सगळीकडं. असीम दादा, ओ असीम दादा, अहो हे घ्यायचं राहिलं. हे काय? ताजी डाळिंब आहेत स्पेशल आईसाठी, थेट झाडावरून. हल्ली तुझं थेट झाडावरून थेट पाण्यातून थेट शेतातून खूप असतं जाताना. पण मी काय म्हणतो, आईंची तब्येत बरी आहे ना? नाही म्हणजे अचानक इथे यायचं म्हणालात म्हणून विचारतोय. हो, खूप सिरियस नाहीये, बरी आहे आता. हा म्हणजे आपण इथे थांबायचं नाहीये ना, निघायचं लगेच. अरे दिवसभराचं शेड्यूल आजच कसं देऊ मी तुला आत्ताच? दिवसभराचं नको, पण संध्याकाळची कॉफी डेट फिक्स असेल ना तुमची? हो, कॉफी डेट. ग्लुकोज, हा हल्ली तुमचं जनरल नॉलेज आणि एकूणच वोकॅब्युलरी सुधरत चालली आहे. हा आणि काय रे, कॉफी डेटवर मी कुठे जायचं हे तुला काय माहित? बस काय दादा, त्या कॅम्पवाल्या मॅडम, काय नाव त्यांचं ते, अँड्रू काय? अँड्रू नाही, अंजली नाव आहे तिचं. अंजली. मी काय म्हणतो दादा, तुम्ही आज वेळ काढाच हा, आणि त्या मॅडमना घेऊनच जा कॉफी प्यायला. अजून काही सजेशन्स आहेत? नाही म्हणजे असेल तर सांगा, म्हणजे मी काय शूज घालू किंवा कुठला शर्ट घालायचा? अजून नाही सजेशन असं काय ते नाहीये, पण तुम्ही जसे आहात ना तसे सॉलिड दिसतात. पण मी काय म्हणतो, तुम्ही आज त्या मॅडमना विचारूनच टाका, काय लवशिप देते काय, म्हणजे काय ते प्रपोज मारून टाका. लवशिप देते काय? डायरेक्ट प्रपोज मारा. डायरेक्ट फटका मारू? फटका? काय चाललं काय तुझं? तू समजतोयस तसं काहीही नाहीये. आता हे तुम्ही मला सांगू नका, कारण इतके दिवस तुमचं काय चाललंय ना ते बघतोय मी. प्लीज ग्लुकोज, गप्प बसाल का आता तुम्ही प्लीज? ठीक आहे, हा, मी गप्प बसतो, पण तुम्ही लवशिप मागायचं. अरे तू काय वेड्यासारखं बोलतोयस? असं काही नाहीये. असं काही नाहीये का? ठीक आहे, मग जनार्दन सरांना भेटतो मी, त्यांच्याशी थोडं बोलावं लागेल मला. धमकी देतोयस मला? नाही नाही जगात राहायचंय नाही यार. गप्प बसायचं नाही, मी काय म्हणतो, एकदा त्या मॅडमच्या मनात काय आहे ना ते कन्फर्म करून टाकू.
म्हणजे कसं आहे की पुढची बोलणी करायला बरं पडेल ना. आणि समजा त्या मॅडमच्या मनात तसं काय नसेल, म्हणजे समजा, तर मग तुमच्यासाठी मी बघेन गावातली एखादी. अति होतंय तुझं, अति होतंय. प्लीज गप्प बस आता, प्लीज 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 गप्प बस. ठीक आहे, मी गप्प बसतो. नाहीतरी बोलून बोलून मला दमायला झालंय ना. ज्याचं करावं भलं तो म्हणतो अति होतंय तुझं, गप्प बस. जाऊ दे. पण ग्लुकोज का गप्प बसतो, का बोलतो, ह्याचा हे लोक विचार नाही करत. मग ग्लुकोज का बोलत नाही हे ना सांग. हो असीम दादा, आता काय झालं तुमचं? आता का ब्रेक लागला अचानक? ग्लुकोज, मला चिमटा काढ. काय? चिमटा काढ. आई, अरे वेडा आहेस का तू? काय करतोयस? तुम्हीच बोलले चिमटा काढ. ती बघ अंजली. अंजली अंजली दादा, तुमचं ना काय पण खरं नाही. म्हणजे ना तुमचं कसं, तुम्हाला त्या कॅम्पवाल्या मॅडम ना सगळीकडे दिसायला लागल्या. तुम्हाला ते ड्रीम सिक्वेन्स सारखं झालंय. अंजली, अंजली मॅडम. दादा, तुमचा चॉईस आवडला आपल्याला, लय भारी आहे. हो ना? मी काय म्हणतो, हा? ते कॉफी डेट बीटचं राहू दे, तुम्ही आताच यांना विचारून टाका. चला चला. थांब थांब थांब. अरे काय करतोयस तू? वेडा झालायस का काय? चला. काय चत्त? पण ग्लुकोज, मला कळत नाही, ही इथे कशी? तेच म्हणतोय, तेच त्यांना विचारून टाका. वेळ नका घालव. चला. अरे थांब थांब थांब. अरे काय, माझ्यापेक्षा जास्त तुलाच घाई आहे यार. काम डाऊन. काम डाऊन बाळा, शांत राहायचं. शांत राहा. कुठे गेली कोण? अंजली? कुठे गेली? कुठे कुठे गेली? तू ना मध्ये. दादा, फोन 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 काढा दादा. फोन फोन काढा. हा. हा, त्यांचा नंबर डायल करा, विचारा कुठे गेली. हा? याचा अर्थ अंजली इथेच आपल्याच हॉस्पिटलमध्ये संजीवनीमध्ये काम करते. म्हणजे आफ्टर ऑल इट्स अ स्मॉल वर्ल्ड. तेच म्हणतोय, विचारून टाका. हो अंजली मॅडम, जय महाराष्ट्र म्हटलं. गुड मॉर्निंग. तुमच्यासाठी गुड नाईट. समस्त रूमवर जा आणि आराम करा. काय एवढी मोठी कामगिरी केली तुम्ही आमच्यासाठी. हा? कसली कामगिरी? ते मॉनिटरचा झोल तुम्ही तर लक्षात आणून दिला ना, कानावर आला आमच्या. बघूया आता पुढे काय डिसाइड होतंय ते. काय होतंय म्हणजे त्यांना तो मॉनिटर बदलावंच लागणार आहे. अरे एखाद्या माणसाच्या मेंदूचा पार भुगा करून टाकेल असा होता तो मॉनिटर. तुम्ही भंगारामधून शोधून आणला काय माहित. मला जे चुकीचं वाटतं ते मी त्यांना कन्वे केलं इतकंच. शेवटी पेशंट्सच्या जीवाचा प्रश्न आहे ना. हो आता पुढे मॅनेजमेंट काय डिसाइड करतंय बघूया. बरोबर आहे. आणून दिसत नाही, लवकर गेली वाटतं. हा, मस्त रूमवर जाऊन आता गोरत पडली असेल. तुला का निघाल लेट झाला? काम होतं का जास्त? नाही छे, आज मी रिलॅक्स्ड आहे. रादर जास्तच रिलॅक्स्ड आहे. चेहऱ्यावर दिसतंय तुमच्या. नुकताच शपथविधी झालेल्या मंत्र्यासारखा चेहरा खुललाय तुमचा. नाही सगळं ठीक आहे, पण या मागचं कारण काय? तसं काही नाही, पण तुला माहितीये आज मला जयश्री काकूंनी स्वतःहून बोलवून घेतलं. काय सांगते? हो, आणि माझ्याशी खूप गप्पा मारल्या. म्हणजे इतके दिवस जे काही गैरसमज झाले होते ना, दादर त्यांच्या मनात जे काही होतं ते सगळं त्या बोलल्या. वा, खूप छान वाटलं मला. तुला माहितीये ना, मी ह्याच गोष्टीमुळे डिस्टर्ब होते. हो. पण आता त्यांच्याशी बोलून मला इतकं छान वाटतंय, इतकं फ्रेश वाटतंय. अच्छा, म्हणून एवढा चेहरा उजळलाय तर. येस. चांगलंय. मी काय म्हणतो, एवढी मस्त तू फ्रेश दिसतेस तर थांबच तू आता, मस्त एकत्रच जाऊ काय? मिस्टर ओमकार पाटील, हं.
मला कळतंय तुम्ही मला का थांबवताय ते. काय म्हणजे अच्छा नाही, नाही राऊत सरांची भीती वाटते ना खूप. राऊत सर, नाही हो नाही, अंजली मॅडम, तुम्ही ना जाम मोठे डॉक्टर होणार आहे. आणि तुम्ही खूप मोठे पॉलिटिशियन. हा ते तर आहेच. डायग्नोसिस एकदम परफेक्ट आहे तुमचं. आय नो. मग थांबताय ना? काय वाटतं? आता तुम्ही थांबणारच आमच्यासाठी, कसं आहे? नाही, मी आता निघणार आहे. अँड यू हॅव अ ग्रेट डे. ऐक ना, बाय बाय Hey. बाय बाय. चल बाय. आता कसला ग्रेट डे. राऊत सर, हे बाबू नाता वाचव रे बाबा. अरे नमस्कार मातोश्री. असे तू आलास? नमस्कार आई. नमस्कार. कशी आहेस तू? मी बरी आहे. असं लगेच येशील असं वाटलंच नव्हतं मला. ग्लुकोज तू आणलेला खाऊ दे. खाऊ? आई डाळिंब आणली तुमच्यासाठी गावाकडची. सगळी संपायची आहेत. मी माझ्या हाताने सोलून देणार आणि तुला भरवणार. ठणीत बरी झाली पाहिजेस तू. तुम्हाला दोघांना बघूनच प्रसन्न वाटलंय मला. माझा आजार पण विसरून गेली मी. अच्छा, म्हणजे बाबा आणि चिंटू त्रास देतात का तुला? अरे नाही, तसं नाही, पण ते स्वतःला इतका त्रास करून घेतात ना की त्यांचा त्रास बघून मला त्रास होतो. आई आता त्रासाचा विषय काढला म्हणून सांगतो. दादा मला खूप त्रास देतात. सारखे कशा ना कशावरून ते रागवत असतात. का रे असीम, का रागवतोस त्याला? वा, आई, या आगाऊ प्राण्याचा मला किती त्रास होतोय तुला माहितीये का? असीम नको रे असं म्हणूस. तो तिथे आहे म्हणून मी इथे निश्चिंत आहे, कळतंय का? नाही तर तिथे तुझी काळजी कोणी घेतली असती सांग? काळजी घ्यायला मी काय बाळ आहे काय? काय तू पण? असीम, तुला सांगायचंच राहिलं रे. हं. परवा ना डॉक्टर साने भेटले होते. ते माझ्याजवळ तुझी चौकशी करत होते. कुठे असतो हल्ली, काय करतो विचारत होते. माझी चौकशी का करत होते? मला तर त्यांचा चेहरा पण आठवत नाहीये आता. अरे त्यांची मुलगी तुझ्या एवढी आहे ना, त्या मुलीसाठी स्थळ शोधतायत ते. चला, म्हणजे मी आता स्थळ झालोय असं तुझं म्हणणं आहे. आई, त्या सानेच्या शेमड्या मुलीमध्ये मला काही एक इंटरेस्ट नाहीये. असे मला सुद्धा ती काय आवडत नाही, म्हणूनच मी काही विषय वाढवला नाही पुढे. हं. पण तू आता लग्नाचा विचार करायला हवायस ना? आई, मी आजपर्यंत काही विचार करून केलंय का? पण आता कर ना. आणि कुणी आवडलं असेल तुला तर सांग मला. काहीतरीच काय, मला कोण आवडणार तिथे? तिथे नाही, पण इथे आवडू शकते ना. बरं झालं आई तुम्ही विषय काढलात. तुम्हाला ग्लुकोज, मला प्रियंका चोपडा खूप आवडते. नंबर आहे का तिचा? तिचा नाहीये, पण तिचा. हा का हसतो एवढा? पडलाय, डोक्यावर पडलाय. इग्नोर. डोक्यावर नाही पडलोय. हेल्मेट डोक्यावर, हेल्मेट जे घालतो आपण ते घेऊन ये जा पटकन. नाही, हेल्मेट आणतो मी, पण ते ऍड्रेसचा. बॅगेत आहे ती गोळी, बॅगेत आहे ती पण घेऊन ये. जा जा पटकन. काय रे असे? काय? काय आहे का? अगं, अजून अजून कशात काही नाहीये का? म्हणजे काहीही नाहीये. आणि हे बघ, असं काही असेल तर मी तुला स्वतःहून सांगेन. ओके? गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. ही बाईक ओळखीची का वाटतेय मला? ही तर असीम सरांची बाईक आहे.
नंबर लक्षात नाहीये माझ्या, पण बाईक त्यांचीच वाटते. म्हणजे ते इथे आलेत? नाही, पण ते येणार असते तर नक्कीच मला कळवलं असतं त्यांनी. आपण कदाचित विसरले असतील. फोन करायला हवा. खूप खूप मज्जा केली आम्ही. यु नो आई, त्या दिवशी त्या आदिवासी पाड्यावर आम्ही फुलांची चटणी खाल्ली आहे. काय सांगतोस? हो, फुलांची चटणी? फुलांची चटणी सॉरी. आलोच. हॅलो. हॅलो सर, तुम्ही मुंबईत आहात का? नाही, मी गावात आहे. ओ, मला वाटलं तुम्ही मुंबईत आहात. तुला असं का वाटलं? मला सांगा, तुमच्या बुलेटचा नंबर काय आहे? 8333. 8333. ओ, ऍक्च्युली आमच्या हॉस्पिटलच्या इथे सेम तुमच्या बुलेट सारखीच एक बुलेट उभी आहे. अंजली, मी आलोच तर तुला कळवलं असतं ना. काय तू? तेही आहेच म्हणा. ठेव फोन, आपण नंतर बोलू. हो चालेल. ओके, बाय. बाबा. अशी वेड्यासारखी का वागायला लागलीस तू अंजली? सर आत्ता काय येतील इथे? काय रे, कुणाचा फोन होता? पेशंट ग, अजून कोण? बरं ते जाऊ दे. तू मला म्हणाली होतीस ना फोनवर, तिच्याशी बोलून बरं वाटलं. काय नेमकं बोलणं काय झालं? काही नाही रे, पण ना बोलून गैरसमज दूर होतात हे खरंय. पण तू तिला सरळ यश बद्दल विचारलंस ना? नाही म्हणजे तिला जर यश आवडत असेल तर आपण पुढची बोलणी करूया. अरे यश कसं आवडेल तिला असीम? काहीतरी काय? का? मला तर नेहमी असं वाटतं की ते आर मोर दॅन फ्रेंड्स. रोहिणी खरंच खूप चांगली मुलगी आहे, यशला समजून घे. तू रोहिणी बद्दल बोलतोयस? हो, अगं मी फोनवर तुला हेच तर सुचवत होतो. म्हणजे तू रोहिणी बद्दल बोलतोयस? मग नाही नाही असीम, खूप मोठा गोंधळ झालाय आपल्या. मी रोहिणी बद्दल बोलतच नव्हते. नाही म्हणजे मी जिच्याबद्दल बोलत होते ती मुलगी तुला माहिती असण्याची शक्यता कमीच आहे. कोण आहे ती मुलगी? आहे अंजली. काय? अंजली? तू ओळखतोस तिला? कोण अंजली? खूप गुणी आणि गोड मुलगी आहे ती. तिच्याशी बोललं ना की आपली वाटते. असे जेवढी समजूतदार आहे ना तेवढीच हुशार आहे. आवडली ना तुला? पण म्हणजे इतकी आवडली तुला? तू भेटलास ना तिला असेल की तुलाही माझं म्हणणं पटेल. पटलंय पटलंय. म्हणजे तू माणसांना ओळखण्यात चुकूच शकत नाही हे पटलंय मला.